नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी मोनिका सगळ्यांचे मनापासून स्वागत करत आहे. तर आज ना 9 वाजले तरी पण कामं करायची कुठलीच इच्छा नाही आहे. तर म्हटलं चला प्रोडक्टिव्ह मॉर्निंग रुटीन जे काही आहे ते तर मी तुमच्यासोबत नेहमीच शेअर करते. आणि हे जे रुटीन आहे ते मी कधीच तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही आहे आणि केलंही असेल कधीतरी. तरीसुद्धा म्हटलं चला आता उन्हाळा आहे तर सगळ्याच माझ्या ताईंना, मैत्रिणींना कंटाळा येतच असेल कामाचा. तर याच्यातूनही आपण कसं काय मोटिवेट होऊ शकतो, म्हणजे कामं कशी काय पटापट करू शकतो. आता 9 वाजलेले आहे बरोबर. बॅक कॅमेराने आहे त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला 9 वाजून 5 मिनटं दिसत आहे, पण 9 वाजायला 5 मिनटं बाकी आहे. स्मितू जस्ट आत्ताच स्विमिंगला गेला, रिदू बाहेर खेळत आहे. तर म्हटलं चला आता तो येतपर्यंत पटापट 1 तासामध्ये माझा झाडू, पोछा, स्वयंपाक, भांडे ह्या सगळ्या गोष्टी आवरल्या पाहिजे. आणि मी तुम्हाला टाईम दाखवून दाखवून सगळ्या गोष्टी करून दाखवणार आहे. चला तर तुम्हीही माझ्यासोबत असेच मोटिवेट व्हा. कारण की ना आता उन्हाळा आहे तर सगळ्याच ताईंना ना हा प्रॉब्लेम होत असेल. मुलं सतत घरातल्या घरात असते आणि ते दिवसभर 24 तास त्यांना बघणं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे एका आईसाठी. आणि त्यातल्या त्यात हे सुद्धा घरी नाही आहे ना, हे घरी नसले ना त्यावेळेस मला अजिबात कुठल्याच गोष्टीत रिलॅक्स नसते. मुलांचं तर बघावंच लागते, बाकी कामही. आणि त्यातल्या त्यात रात्रीचं झोप व्यवस्थित होत नाही. वेळ न वाया घालवता आपण रुटीनला सुरुवात करू आणि नक्कीच व्हिडिओला छान छान सपोर्ट करा आणि छानशी कमेंटसुद्धा करून जा. आता इथे ना बरोबर सकाळचे 9 वाजलेले होते आणि 9 वाजताचा माझा हा टायमिंग मी बनवला आज. कारण की मला ना कामच करावंसं वाटत नव्हते आणि नुसतं बसून राहावंसं वाटत होतं. त्यामुळे म्हटलं चला आज वेळेकडे पाहून तरी आपले जे काही कामं आहे ना ते होईल. तर आता सगळं काही सकाळचं जे आहे, माझ्या अंगणाची साफसफाई तर झालेली होती. ती नित्यनियमानुसार आपल्याला करावंच लागते, कारण की अंगण आपण तसंच ठेवू शकत नाही. पण त्यानंतर फ्रेश होणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तर तेही एक आपली सवयच असते. त्याच्याशिवाय चांगलं वाटत नाही. पण कधी-कधी असं होते ना, की हे कामं काही करायची नाही आहेत. तशा वेळेस ना, हे रुटीन तुम्हाला खरंच खूप युजफुल ठरेल. तर 9 वाजतापर्यंत एवढं सगळं झालं माझं. चहा, मुलांचं दूध वगैरे घेणं आणि आता त्याचबरोबर मुलांना सेट करून टाकलं. म्हणजे स्मितू तर गेलेला आहे स्विमिंगला, पण त्याच्यानंतर रिदू घरी होता. त्यालाही थोडंसं खेळण्यामध्ये मी बिझी करून घेतलं आणि त्यानंतरनं लागलेली आहे मी माझ्या कामाला. तर सगळ्यात आधीनं मशीन लावून घेतलेली होती, जेणेकरून माझी जी काही 1-2 तास कामं चालणार तोपर्यंत मशीन जी आहे ती होते, म्हणजे कपडे ॲटोमॅटिक धुतल्या जाते. तर ते एक काम जे आहे ते माझं होऊनच जाणार. तर आता मशीनमध्ये कपडे लावले, पण आमच्या मशीनमध्ये ना वरून कपडे टाकतासुद्धा येते. तर तोपर्यंत ती मशीन पाणी घेईल आणि मुलांच्या अंघोळी वगैरे होतपर्यंत पाण्याची लेवल वरतीपर्यंत आली की मग मी वरून मुलांचे कपडे वगैरे टाकून देते. तर आता इथे कपड्यांचं टेन्शन मिटलेलं होतं आणि त्याच्यानंतर आलेली होती किचनमध्ये. तर इथे आता 9 वाजून 5 मिनटं झाले होते. तर मी किचनमध्ये आली आणि त्यानंतरनं हे जे कटिंगची प्रोसेस आहे ते मी आधीच बसल्या-बसल्या करून ठेवलेली होती. जेव्हा मला कामं करूशा वाटत नव्हतं ना, तेव्हा माझं चाललेलं होतं की कामं जरी नाही करायचे तरीसुद्धा बसल्या-बसल्या आपण सगळ्या गोष्टी करून घेऊ. म्हणजे ॲटलीस्ट मुलांना भूक लागली तर ते जेवण करतील. पण त्यानंतर ठरवले की असू दे, आपल्याला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, कारण तुम्हाला खूप छान हा माहितीपूर्ण आणि युजफुल हा ठरणारच आहे. नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि नक्कीच कमेंट करून सांगा. तर इथे ना सगळ्यात सोपी जी भाजी असते ना ती बनवायचा मी प्रयत्न केला. कारण की ज्यावेळेस आपल्याला कंटाळा येतो ना त्यावेळेस खूप जास्त लेंदी प्रोसेसने आपली भाजी होईल. म्हणजे जसं पाटवडी झाली किंवा मग कुठलीही भाजी जसं मसाले वगैरे वाटण करावं लागते, ती भाजी चॉईस न करता आपण पटकन अशी आलू वांग्याची किंवा फोडणीचं वरण, दाल तडका म्हणतो, किंवा मग एखादी बेसन फोडणी द्यायचं किंवा एखादी सिंपलशी चटणी, अशी भाजी चॉईस करायची जेणेकरून ती पटकन होते. म्हणजे ह्या विदिन अ सेकंदमध्ये आपल्या डोक्यामध्ये क्लिक झाल्या पाहिजे अशा गोष्टी आहे. तर तसंच मी आज वांगे आणि आलूची भाजी जी आहे ती पटकन बनवून घेतली. एकीकडे आता कणिक भिजवून घेतली आणि भातही लावून घेतलेला आहे. तर ऑलमोस्ट माझा जो काही स्वयंपाक आहे ना, म्हणजे त्याचं पूर्ण तयारी जी आहे ती अर्धवट माझी झालेली आहे. तर आता इथे भाजीचं टेन्शन मिटलं, एकीकडे भातही शिजत आहे. इथे आता 9 वाजून 20 मिनिटं झालेले होते आणि गॅस काही रिकामी नव्हती. म्हटलं तेवढ्या वेळामध्ये जी काही बारीक-सारीक कामं आहेत ती करायला घेते. तर इथे ना पटकन ज्या काही बॉटल्स वगैरे इकडे-तिकडे पडलेल्या होत्या, मुलांची खेळणी इकडे-तिकडे पडलेली होती, ती उचलून घेतली आणि त्यानंतरही भात वगैरे व्हायचाच होता. भाजीही रिकामी, म्हणजे गॅस रिकामी व्हायची होती, भाजीही शिजत होती.
तर तेवढ्या वेळात म्हटलं आता ही जी बेडरूम आहे ती आवरून घेते, कारण की जेव्हा झोपून उठली तेव्हा जे काही पांघरूण होते ते मी घड्या घालूनच घेते, पण बेडशीट वगैरे आवरायची राहूनच जाते. मुलं 10 वेळा उठ-बस करते तर ती अस्ताव्यस्त होते. त्यामुळे ना नंतरच मी करते, जेव्हा झाडू वगैरे मारते ना तेव्हा. पण आता दोघंही मुलं मी कामी लावून ठेवलेले आहे. एक तिकडे गेला आणि एक घरीच खेळत आहे. त्यामुळे म्हटलं इकडे कोणी येणार नाही आहे, तर आता इथलंही पटकन आवरून घेते. तर हेही काम जे आहे ते 5 मिनिटाचं होतं आणि 5 मिनिटाच्या कामासाठी इथे मी जेवढा वेळ दिला ना, तेवढ्या वेळात माझी एक रूमचं जे काही टेन्शन आहे तेही मिटलेलं होतं. कारण की असा जर आपण डोक्यामध्ये विचार केला ना, तेव्हाच आपली कामं जी आहेत ती पटापट होते. बघा, एक गृहिणी जर असेल ना, तिला कोणीच व्हॅल्यू देत नाही आहे. पण त्या गृहिणीच्या डोक्यात किती चक्र चालू असते ना कामाचे, हे तिलाच माहीत राहते. म्हणूनच आपण जे काही आहे ना, ते मॅनेजमेंट असं करायचं. आणि हे जर आपण आपलं वेळेचं मॅनेजमेंट बनवलं, तर आपण खूप छान या गोष्टीमध्येही म्हणजे पॉझिटिव्हिटी शोधू शकतो आणि या कामाला आपण आपलंच महत्त्व दिलं, तर आपल्यालाच त्या गोष्टीतून छान वाटायला लागते. तर आता हे काम व्हायला ना मला फक्त 5 मिनिटं लागले आणि ही जी रूम आहे ती ऑलमोस्ट माझी सगळी काही क्लीन जी आहे ना ती झालेलीच आहे. तर खिडकीचा एक पडदा तुम्हाला थोडासा अर्धा दिसत असेल, तर आता कूलर चालू राहते ना, त्याच्यामुळे तो काही मी सरळ केलेला नाही आहे. कारण की मग जर करायला गेलं तर बेडशीट पुन्हा अस्ताव्यस्त होते. तर ह्यासुद्धा गोष्टी छोट्या-मोठ्या लक्षात घेऊनच आपली जी काही कामं आहेत ती काटेकोरपणे करत राहायचं. त्यानंतर परत आलेली आहे किचनमध्ये. एकीकडे भात जो आहे तो माझा झालेला होता आणि भाजीसुद्धा झालेली होती. पण गॅस ओट्यावरनं खूप सारा पसारा दिसत होता आणि उन्हाळा असल्यामुळे खूप पाली जी आहे ना, त्या घरभर फिरत असते आणि किचनमध्ये तर राहते. कारण किचनमध्ये खूप सारं सामान आपलं असते. डब्बे असते किंवा मग अजून भांडे असते आपले इतर. तर त्याच्या पाठीमागे किंवा त्याच्यावर चिपकली किंवा पाली ज्या आहे ना, त्या खूप दिसते. त्याच्यामुळे जेव्हा मी पोळ्या वगैरे बनवते किंवा भाजी बनवते ना, तेव्हा सगळे भांडे जे आहे ते पाण्याने विसळूनच घेते. तर सिंक असल्यामुळे मला खूप छान त्या गोष्टी सोयीस्कर जाते. तर खूप पसारा दिसत होता. जेव्हा मी जो काही तावा आहे आणि कोरपाड बेलनं धुवून घेतलं ना, तेव्हा खूप जास्त पसारा दिसत होता. म्हणून असा विचार केला, की भांडेही जास्त आहे, तर ते इथल्या इथे खरकटं काढून घेते आणि मागच्या बाजूला नेऊन ठेवते. जेणेकरून गॅस ओटा रिकामा दिसेल आणि त्याच्यानंतर ना आपण आपली कामं जी आहेत ती वेळेत पार पाडू. कारण की जर जास्त पसारा करत कामं केली, तर अजून आपला जो काही वेळ आहे ना, तो वाया जातो आणि आणखीन डोकं खराब होते. म्हणजे एकतर कामाची इच्छा नाही आहे आणि त्याच्यातल्या त्याच्यात असा जर पसारा अजून आपल्या डोळ्यासमोर दिसला, तर ते अजून काम जे आहे ते वाढतच जाते. तर बघू शकता तुम्ही, की लगेचच भांडे वगैरे रिकामे करून घेतले ना, बाहेरच्या साईडला नेऊन ठेवले, तर तिथल्या तिथे ओटा जो आहे तो पण छान दिसायला लागला. आता हे होतपर्यंत मला वाटते, की 9:45चा जो काही वेळ आहे ना, तो होत आलेला होता. तसं तर मी ठरवलं होतं, की 10 माझी जी काही कामं आहे ना, ती झाली पाहिजे. पण आपण इतकंही रोबोट नाही आहो किंवा मशीन नाही आहो, की ठरवलं आणि लगेचच ती कामं तेवढ्या वेळामध्ये पार पाडेल. कारण 1 तासाचा टायमिंग म्हणजे खूपच कमी असतो आपल्या कामासाठी. तर तरीसुद्धा आपल्या डोक्यामध्ये तेच ठेवायचं, की हां, आपल्या 1 तासामध्ये होऊन जाईल. तसं करत वेळ जरी समोर गेला ना, तरीसुद्धा आपली जी काही कामं आहे ना, ती पटापट होऊन जाते. तर कणिक भिजवून ठेवली होती, ती छान मुरलेली होती आणि आता गॅसही रिकामी झाली. तर पटकन इथे मी पोळ्या करून घेते आणि पोळ्या करतपर्यंत मला ना 10 वाजून 10 मिनिटं झालेले होते. मी वेळ याच्यासाठी सांगत आहे, की बऱ्याच अशा ताईंच्या कमेंट होत्या, की "ताई, तू रेग्युलर व्हिडिओ तर टाकते, पण आम्हाला ना थोडंसं एखाद्या व्हिडिओमध्ये वेळसुद्धा सांगत जा. म्हणजे काय किती वाजता झालेलं आहे. आम्हीही त्या वेळेचं नियोजन करून कामं करू." बऱ्याच दिवसाच्या आधी कमेंट्स होत्या. आता त्या कुठल्या व्हिडिओखाली होत्या ना, त्या मला माहिती नाही आहे. पण डोक्यामध्ये ना माझ्या क्लिक होत्या आणि आता हे सगळं याच्यासाठी आठवते, की आता मी खरंच खूप फ्री राहते. मुलांच्या स्कूल नाही आहे ना, त्याच्यामुळे माइंड जे आहे ते एकदम फ्री राहत आहे. त्यामुळे ना ह्या सगळ्या गोष्टी मला खूप जास्त आठवते आणि तुमच्यासोबत शेअरसुद्धा कराव्याशा वाटते. तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये छान कमेंट करा आणि तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा कमेंट करा. तर मी तुमच्या व्हिडिओचा मान राखून जे काही तुमचे क्वेरी आहे किंवा क्वेश्चन आहे, कमेंट्स आहे, त्यावर नक्कीच व्हिडिओ जे काही आहे ना ते बनवत जाणार. म्हणजे की तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहिजे त्याचं मी जी काही भरपाई आहे ना ती नक्कीच करून देणार. कारण की बरेचदा असं झालेलं आहे, की रितू जेव्हा छोटा होता ना, त्यावेळेस बऱ्याचदा ताईंच्या व्हिडिओखाली कमेंट यायच्या, की "ताई, आम्हाला रितूचं रुटीन शेअर कर."
पण खूप त्यांना वाईट वाटलं असेल की माझ्याकडून त्या रूटीन वगैरे शेअर करणं अजिबातच झालं नाही. तरीसुद्धा मी व्हिडिओमार्फतनं त्याचं जे काही थोडं रूटीन आहे ते शेअर करायची. पण ॲक्च्युअलमध्ये जे काही रूटीन असते ना आपलं बाळाचं 1.5 वर्षाचं, 2 वर्षाचं असं रूटीन पाहिजे असते सगळ्यांना, तर ते माझ्याकडून देणं झालं नाही. पण यावेळेस मात्र जे काही तुमची कमेंट्स असेल ना त्यावर व्हिडिओ हे नक्की येतील. तर आता लगेच न लागल्या हाताने मी घेतलेलं आहे क्लिनिंग करायला. आणि या वेळेपर्यंत ना स्मितू आलेला होता घरी, तर त्याला ना स्विमिंग करून आलं की त्याच्यामध्ये ना लिक्विड राहते पाण्यामध्ये. त्याच्यामुळे स्किन खूप त्याची ड्राय आणि काळी होत चाललेली होती. तर आता त्याला रोज म्हटलं की तिकडून आला की बसायचं नाही. स्विमिंग करून आले की मुलं थकते, पण त्याला म्हटलं बसायचं नाही, पटकन आपली अंघोळ करून घ्यायची, फ्रेश व्हायचं आणि त्याच्यानंतर तुला जे करायचं आहे ते करायचं. तर दोघंही भावांना मी तिकडे पाठवून दिलं आणि तेवढ्या वेळातनं ओटा जो आहे तो क्लीन करायला घेतला. आणि जेव्हा दोघं मिळून अंघोळ करते ना, तर थोडंसं त्यांना ना वेळच लागते. म्हणजे ते पाणी वगैरे खेळत बसते आणि पाणी आता नळाला आहे, येत आहे. तर त्यांना 2 बकेटीत मी दोघांनाही पाणी देते. तेवढ्या वेळात ते ना अंघोळ करते. म्हणजे त्यांचा तो एक पाण्याचा खेळही होऊन जाते. तसाही उन्हाळा आहे आणि माझी जी काही कामं आहे ना, त्याच्यामध्ये मी व्यस्त राहते. तर म्हणजे त्यांना तेवढं सांभाळावं लागत नाही आणि मुलांना पाण्याचा खेळ म्हटलं की छान आवडते. तर ते दोघं छान असे अंघोळ करत आहे. तर म्हटलं चला आपलं पटापट जे काही आहे ना कामं आपले करत राहायचे, जेणेकरून कामं जी आहेत ती पटापट होते. आता कामावर मी याच्यासाठी बोलत आहे की आपलं कामाचंच आज टार्गेट होतं, त्याच्यामुळेच कामाच्या विषयावरच मी बोलत आहे. आणि मला किती जरी उशीर झाला ना किंवा किती जरी असं वाटलं की हां नको करायचे कामं एवढे, राहू दे, ढकल-ढुक्कल करून कामं होतच नाही माझ्याकडून. म्हणजे असं नाही का, असं असते ना कधी-कधी की हे कामं एवढं नाही करायचं, आज मूड नाही आहे तर नाही करू. पण माझं असं नाही आहे, कामाला लागलं की पूर्ण नीट अँड नेटकं पाहिजे, नाहीतर मग करायचंच नाही. म्हणजे करायचं नाही म्हणजे आपण करतोच, पण तरीसुद्धा ना जेव्हा कामं करायला लागते ना तेव्हा पूर्णपणे डीप क्लीन जोपर्यंत होत नाही, जसं रोज करते तसं, तोपर्यंत मन काही भरत नाही. तर आता इथे पटकन ओटा जो आहे तो माझा स्वच्छ होऊन गेलेला होता. त्यानंतरनं पटकन सिंक वगैरे घासून घेतला, कारण की भांडे मी मागच्या साईडला नेऊन ठेवले. तर घासायला तो इझी झाला, म्हणजे पटकन असं मोकळा होता ना, तर घासून घेतला. आणि लगेचच ना मग मुलांकडेही माझं एक लक्ष होतं, कारण की पाणी खेळायला बसले की पूर्ण रिकामं करून ठेवते. त्यामुळे थोडंसं ना त्यांच्याकडे ओरडत राहावं लागते, कारण की पाण्याची टंचाई तर माहिती आहे की 2 दिवस ना मला व्हिडिओ शूटसुद्धा करता आलेले नाही आहे. इतकं पाण्याची टंचाई असली की काही सुचत नाही आणि घरात कामं कसे करायचे तेही काही समजत नाही. तर आता ओटा वगैरे छान मस्त नीटनेटका झाला. बघू शकता तुम्ही 10 वाजून 5 मिनिटं झाले आणि माझं किचनचं आवरलं. तर मी तर टार्गेट घेतलं होतं की 10 पर्यंत झालं पाहिजे, तरीसुद्धा नाही झालं. तर आता झाडू पोछाला काही जास्त वेळ लागत नाही, कारण की स्वयंपाक झाला, ओटाही स्वच्छ झाला आहे, बेडही साफ केला आहे. आता फक्त सोफा थोडासा झटकायचा आणि पटकन झाडून घ्यायचं. तर 10 मिनिटात माझं झाडून होते आणि 10 मिनिटात पुसून, म्हणजे की 10:30 पर्यंत पूर्ण क्लिनिंग होते आणि 15 मिनिटामध्ये भांडे, कारण त्याचं पण खरकट वगैरे काढून मी बाहेर नेऊन ठेवलेले आहे. तर चला आता पुढचं जे काही रुटीन आहे ना ते तुमच्यासोबत शेअर करते. तर खरंच तुम्हालाही वाटत असेल ना हा ब्लॉग की खूप छान असा मोटिवेट होत आहे आपल्याला, कारण की उन्हाळ्यामध्ये बहुतांश बायांचा किंवा आई लोकांचा हाच एक मोठा कंटाळा असतो की मुलं घरात असल्यावर ना कामाचा अजिबातच इच्छाच होत नाही. आणि माझ्या बाबतीत ते होते, म्हणून म्हटलं चला हाही एक ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा. चला तर आता मितू आलेला आहे, दोघांनाही आंघोळीला पाठवलं. स्मितूसोबत तोही छान अंघोळ करते, थोडा वेळ त्यांना तेवढं खेळू देते, तोपर्यंत माझं झाडून होते आणि त्याच्यानंतर मग त्यांना घरात घेऊन येते मी. चला, जसं की मी तुम्हाला सांगितलं, आता तिथपर्यंत माझी जी काही कामं आहे ना ती 10 वाजून 10 मिनिटं झालेली होती. तर आता म्हटलं चला पटकन आपलं झाडून जे आहे ना ते झालंच पाहिजे, कारण की झाडू मारल्याशिवाय काही घराला चांगलं वाटत नाही. आणि मुलं जेव्हा आंघोळ करून आतमध्ये येईल ना, आता भिंती मोठ्या मोठ्या असल्यामुळे त्यांना ना मी पाठीमागेच पाठवून देते, कारण की ते उभ्याने आंघोळी करते आणि घरामध्ये पाणी येते बाथरूममध्ये करायला लावलं तर, त्याच्यामुळे त्यांना पाठीमागेच पाठवून देते. तेवढ्या वेळात घरातलं झाडून वगैरे घेते. आता हे सुट्ट्या असल्यामुळे माझं जे काही रुटीन आहे ना ते असं आहे. तर त्यांना बाहेर तर मी पाठवलं आहे, पण माझं मन ना त्यांच्याचकडे आहे, कारण की जर उद्या नळं नाही आले तर, किंवा आज संध्याकाळी नळं नाही आले तर, असं असते मनामध्ये, कारण की पाण्याची टंचाई खूप आहे आमच्याकडे. तर पटकन सोफा वगैरे झटकून घेतला आणि आता लगेचच ना झाडू वगैरे मारून घेते, कारण की मुलं ओल्या अंगाने घरामध्ये आले की पुन्हा मग ते कोरडं करा आणि नंतर झाडू मारा, हे एक काम वाढेल आणि त्याच्यातही वेळ होणार. म्हणून ना माझं हे काम चाललेलं होतं आणि त्यातल्या त्यातनं अहो जे आहे ते ऑन द वे होते.
तर त्यांना तर 1 वाजणार होता, म्हणजे आमचं खाणं-पिणं ह्या सगळ्या गोष्टी होणारच होत्या. पण म्हटलं आपण सगळं करून मोकळं झालं, की तेही आले तर त्यांनाही घरात थोडंसं व्यवस्थित वाटते. नाहीतर मुलांचा गोंधळ आणि ते पूर्ण घरभर असा पसारा ते पाहून मग बाहेरून येणाऱ्यांनाही चांगलं वाटत नाही आणि अर्धा डिसमूड तिथेच होऊन जाते. तर ह्याही गोष्टी थोड्याशा लक्षात घ्याव्या लागते. तर पटकन झाडून घेतलं आणि आज ना मी एक नवीनच गोष्ट शिकली आहे. ती कुठली? तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल, तर खूप छान असा थंबनेल जो आहे तो मी क्रिएट केला. तो कसा केला, काय केला? जर तुम्ही यूट्यूबवर चॅनल असेल तुमचं, तुम्ही ही व्हिडिओ बनवत असेल, तर नक्की कमेंट करा. जेव्हा तुमच्या कमेंट येणार ना, तेव्हाच मी तुम्हाला ते सांगणार, की मी कसं काय बनवलं आहे ते. आणि खूप छान मला वाटलं. वेळ खूप वाचला आणि क्रिएटिव्ह एकदम मस्त असं जे काही आहे ना, अट्रॅक्टिव्ह थंबनेल जे आहे ना, ते माझं रेडी झालेलं आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा. तर चला, आता इथे झाडून झालेलं आहे आणि आमचे दोन्हीही महाशयांची एंट्री पण झालेली आहे. आता यांना ना बेडरूममध्ये मी जाऊच दिलं नाही, कारण की त्यांचं असं असतं की उड्या मारून मारून तयाऱ्या करायच्या. तर माझं असं होतं की स्वच्छ केलं आहे तर ते नीटनेटकं राहिलं पाहिजे. आणि मुलांचं असं असते की नाही, आम्ही अंघोळ करून आलो तर अजून फ्रेश वाटते ना त्यांना, तर अजून ते उड्या मारते. म्हणून त्यांना आज मी समोरच्या रूममध्ये घेऊन आली आणि इथेच त्या दोघांची ही तयारी जी आहे ती मी करून देत आहे. आणि पटकन आता सगळं करून देते. पण रिदूची ना ही जी शरारत आहे ती चालू असते की हां, दादाचं पॅन्ट मला पाहिजे, दादाची टी-शर्ट मला पाहिजे. आता इथे मी तर विचार केलेला होता, की हां, माझं काम जे आहे ना, ते 10:30 पर्यंत पोछा वगैरे मारून होणार. पण झाडून झालं आणि लगेच मग यांची तयारी करून घ्यायला गेली ना, तर माझे 15 ते 20 मिनिटं इथेच गेले. कारण की घड्याळीमध्ये 10:30 वाजलेले होते. तर मुलांना ना भूकसुद्धा लागलेली होती. म्हटलं डायरेक्ट जेवण देण्यापेक्षा काहीतरी चुटूर-पुटूर खाता काय? आणि मँगो होते फ्रीजमध्ये पडलेले. बाकी दुसरं काहीच नव्हतं. बिस्किट वगैरे आणले होते ना डीमार्टमधून, सॉरी जिओ मार्टमधून. तर ते आमचं असं चालू असते मुलांचं, की दुपारी पूर्ण डब्यातून काढायचं, खायचं. आणि ते सतत मुलांचं तसंच असते. जोपर्यंत घरामध्ये आहे ना, तोपर्यंत खात राहायचं, खात राहायचं. मग संपल्यावर बोंबलत राहायचं. तर असंच त्यांचं चालू होतं. त्यामुळे म्हटलं चला आता मँगो आहे तर हेच खाऊन घ्या. दोघांनाही एका जागेवर बसवण्यासाठी ना माझे हे प्रयत्न चालू असते. कामातून काम म्हणजे वेळ काढून पटकन यांना काहीतरी खायला द्यायचं प्लेटींमध्ये टाकून आणि एका जागेवर बसवून द्यायचं. तर आता पटकन मँगोनं शिलून घेतला. कारण की दोघांचंही असं असतं की त्यांना ते वरची जी साल आहे ना ती पाहिजेच नाही. आणि असं किसून दिला की छान मस्त खाते. तर दोघांनाही छान असा किसून दिला आणि कापूनसुद्धा दिला. त्यानंतरनं मग माझे जे काही कामं आहे ना ते करायला घेतली. आता माझे कामं तर सगळे होतच आलेले होते. आता इथे मुलांचं तर झालं होतं. जेवणाचं बाकी होतं, पण तेही होऊनच जाणार थोड्या वेळाने. अर्धा तास आता मला तरी लागणार होता इथून. तर आता इथे हे सगळं होतपर्यंत 10:30 वाजले. तर भांडे, त्याच्यानंतर कपडे वाळू घालायचा आणि पोछा, ह्या 3-4 गोष्टीच राहिलेल्या होत्या. तर पटकन इकडे मी भांडे जे आहे ते घासून घेतले. यातही मला 15-20 मिनटं चालले गेले. जरी ते खरकटं काढून होते ना, तरीसुद्धा वेळ जो आहे तो पटापट जातो. आणि कितीही नाही म्हटलं ना, मी विचार केला की इथे जेव्हा सावली राहील ना, तेव्हाच माझं जे काही आहे भांडे घासून झाले पाहिजे. त्यासाठीच मी मागे आणून ठेवले. पण मुलांचं करता करता आणि कामं जे आहे ती आपली करता करता वेळ जो आहे ना तो सकाळचा पटापट जातो. त्यासाठीच असं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. आणि आजच्या आळसमधून मी खूप काही शिकली, की आळस जर केला तर तो किती मस्त आपल्या अंगी येऊन बसतो ना, तो या मी व्हिडिओमधून व्हॉईस ओव्हर देताना तर आलंच मला लक्षात, की किती ते ऊन जी आहे ना ती 15-20 मिनिटाची डोक्यावर बसली. आणि त्याच्यानंतरनं दिवसभर जे काही डोकं आहे ना ते पित्त उमटल्यासारखं मला झालेलं होतं. म्हणून मी उद्यापासून खूप लवकर जे काही रुटीन आहे ना ते तुमच्यासोबत शेअर करेल. तर इथे आता पटकन भांडे वगैरे घासले आणि त्याच्यानंतरनं कूलरही भरायचा होता, तोही भरून घेतला. इथंही माझं 4-5 मिनटं चाललेच गेले. आणि त्यानंतरनं घरामध्ये पाणी सांडलेलंच होतं आणि माझं शेवटचं काम हे नेहमीप्रमाणे हेच असते की पोछा लावायचा. तर तेच इथे लावायला घेतलेलं होतं. आता हे सगळं करतपर्यंत असा वेळ पटापट जात होता ना, तर घड्याळीमध्ये बघितलं तर 11:10 परत झालेले होते. म्हणजे माहिती नाही, आज मी घड्याळीमध्ये बघायला जात होती ना तेव्हा 9:10, 10:10, 11:10 असा एक एक तासानेच माझं घड्याळीकडे जे काही लक्ष आहे ना तेच गेल्यासारखं झालं. तर म्हटलं असू द्या, आता कामं तर आपली झालेली आहे ना, यातच आनंद मानायचा आता. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर व्हिडिओच्या इथपर्यंत आल्या असाल तर नक्कीच सांगा, तुम्हाला खरंच या व्हिडिओतून काहीतरी मोटिवेशन मिळालं का? की नाही मी नुसतं पांचटल्यासारखे व्हिडिओज टाकते? कारण की काही कमेंटसुद्धा मध्यंतरी आलेल्या होत्या की हां, इथं काय नुसतं ते झाडू, पोछा आणि रोजची कामच दाखवते पांचटल्यासारखे. त्याच्यामुळे मी तुम्हाला विचारत आहे की तुम्हाला खरंच काहीतरी या व्हिडिओमधून शिकायला मिळालं आहे का? किंवा तुम्हाला व्हिडिओ पाहून खरंच मोटिवेशन मिळालं का?
नक्कीच कमेंट बॉक्स आपला खुला आहे, त्याच्यामध्ये जाऊन कमेंट करून नक्कीच मला मोटिवेशन तुम्ही द्या. तर आता इथे ना कपडे जे आहे तेही झाले होते आणि बघू शकता घर इतकं छान वाटत होतं ना, की जो काही सकाळचा आळस आहे तो माझा ॲटोमॅटिकच घर पाहून प्रसन्न झाला आणि मुलंही छान फ्रेश होऊन इथे टी व्ही बघत बसलेले होते. त्यानंतर ना कपडे जे आहेत तेच वाळू घालायचं माझं बाकी होतं. तर आता तेही मी पटकन वाळू घालून घेते आणि त्याच्यानंतर ना जे काही कामं आहेत ते कुठलेच नव्हते. फक्त मला फ्रेश व्हायचं होतं. त्याच्यातही माझे 10 मिनटं खूप 10 मिनटं जाणार. कारण की सगळेच माझे ए टू झेड जे काही कामं आहे ना ते झालेले होते. आता 15 मिनटं स्वतःसाठी तर आपण देतोच सगळे कामं झाल्यावर फ्रेश व्हायसाठी. तर फ्रेश झाल्यावर फक्त देवपूजाची काही आहे ना ती माझी बाकी होती आणि हे जी उलटसुलट जे कामाचं रुटीन आहे ना तेच मी उद्यापासून थोडंसं चेंज करणार आहे. म्हणजे आज मला 11:30 वाजले कामं होतपर्यंत, तर उद्या ना 10:30पर्यंतच माझे कामं जे आहे ते मी ठरवणार आहे करण्याचं. कारण की डोक्यावर जर ऊन पडली ना माझ्या, तर मला ना खरंच त्या उन्हाचा खूप जास्त प्रॉब्लेम होतो. तर बघू शकता इथे 11:30 वाजले आणि आपला व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया उद्याच्या व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.